पाणी म्हणजे मानवाच्या जीवनातील अनन्यसाधारण जीव रक्षणासाठीचा महत्वाचा घटक. ते जपायला हवं, त्याची निगा राखायला हवी, त्याबद्दल जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतलाय पुण्याच्या जलमैत्री नावाच्या निसर्गप्रेमी मित्रांनी. मुठा नदीची वाढत चाललेली गढूळता आणि नागरिकांच्या मध्ये याबाबत असलेलं अज्ञान यावर प्रकाश टाकावा आणि पाण्याची शुद्धता राखणे किती महत्वाचं आहे हे पटवून देण्यासाठी या निसर्गप्रेमी मित्रांनी मुठा नदीचं उगमस्थान असणारं सावरुण गावी जाऊन मुठा नदीचं शुद्ध पाणी आणून ओंकारेश्वराचं चरण धुतलं जातं. जणू गणराया आता तूच रक्षण कर या पाण्याचं आणि शुद्धतेचं असंच साकडं घातलं जातं. लोकांच्यात जागृती व्हायला हवी आणि वाढणारं प्रदूषण रोखायला हवं म्हणून या मित्रांचा हा सारा प्रयास. बरकटलेले तरुण, निष्काळजी तरुण, जाणीवांची उणीव असणारे तरुण म्हणून तरुणांकडे बघणाऱ्यांना ही एक तरुणांची वेगळी ओळख, जी पेटून उठली आहे पाणी संवर्धनासाठी आणि निसर्ग रक्षणासाठी. या मुठा जलमैत्री अंतर्गत आम्ही म्हणजे आमच्या ऍक्टिव्हिटीज अशा होत्या की आम्ही मुलांना चांगल्या पाण्याची ओळख, कारण आता जी जनरेशन आहे त्या मुलांना चांगल्या पाण्याची ओळख सध्या राहिलेली नाहीये. तर मग त्यासाठी आम्ही काय करतो, सांगरुण गाव आहे, सांगरुण गावामध्ये जो मुठा नदीचा उगम आहे, तर त्या उगमाचं पाणी वगैरे घेऊन ते उगमाचं पाणी आम्ही कसबा गणपती प्रतिष्ठान, त्यानंतर ओंकारेश्वर मंदिर वगैरे यांना देतो, म्हणजे जेणेकरून त्यांना उगमाचं पाणी आहे हे आहे, अजून ते असं चांगलं पाणीचं अस्तित्व आहे असं समजतं. त्यानंतर ते झाल्यानंतर सांगरुण गावात आम्ही वृक्षारोपण वगैरे ते करतो. त्यानंतर बरेचसे असे अवेअरनेसचे प्रोग्राम वगैरे त्या गावात केले जातात की जेणेकरून लोकांना तिथलं पाणी खराब होऊ नये म्हणून काहीतरी म्हणजे त्यांना काहीतरी आयडियाज वगैरे येऊ शकतील. त्यानंतर दुसरा आमचा महत्वाचा पॅच असतो की विठ्ठलवाडी, सिंहगड विठ्ठलवाडी, तर विठ्ठलवाडी टू सीओपी बोटलब हा जो पॅच आहे, तर हा पॅच मध्ये जवळपास मुठा नदी बरीच पोल्यूट झाली आहे. म्हणजे आम्ही दरवर्षी मागचे 4 वर्ष झाले गेली कंटिन्युअस 500 मीटरच्या पॅचवर आम्ही वॉटर सॅम्पल्स वगैरे घेतोय. तर या वॉटर सॅम्पलवर म्हणजे जी काय वॉटर सॅम्पलची जी काय आम्हाला कॅल्क्युलेशन्स भेटतात, मग त्या कॅल्क्युलेशन्समध्ये आम्ही पाण्याची केमिकल ऑक्सिजन डिमांड, त्यानंतर बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, त्यानंतर पीएच आहे, तर हे सगळं कॅल्क्युलेट करतो. आणि हे आकडे आम्हाला असं दर्शवतात की हे पाणी अक्षरशः म्हणजे आता त्यात मासे सुद्धा नाही दिसणार. ठिकठिकाणी वॉटर सॅम्पल घेऊन नदीकाठी असणारे अस्ताव्यस्त पडलेले प्लास्टिक उचलून एकत्र करून त्याची विल्हेवाट लावण्याचं काम हे मित्रमंडळी करत आहेत. गेली 7 वर्ष चाललेल्या या उपक्रमास तरुणांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.